ओम नमः शिवाय. मुनिजन हो, आता मी तुम्हाला कर्ममाया आणि ज्ञानमाया याविषयी थोडक्यात सांगतो. माया म्हणजेच मा अधिक या. मा म्हणजे लक्ष्मी, या म्हणजे प्राप्त होणे. या लक्ष्मीमुळे कर्मभोग प्राप्त होतो, म्हणून तिला माया किंवा कर्ममाया म्हणतात. तिच्यामुळे ज्ञानभोगही प्राप्त होतो, म्हणून तिला माया किंवा ज्ञानमाया असेही म्हणतात. कालचक्राच्या सीमेपर्यंत जेवढी भुवने किंवा लोक आहेत तेथे लय आहे, नश्वर भोग आहेत आणि कर्ममय पाशांचे बंधन आहे. त्या सीमेच्या पलीकडे लय नाही, कसलेही बंधन नाही, तेथे शाश्वत सौख्य आहे. कालचक्राच्या सीमेपर्यंत असलेल्या लोकातील जीव सकाम कर्माचरण करून विभिन्न लोकांमध्ये आणि योनींमध्ये फिरत राहतात. बिंदू पूजेत तत्पर राहणारे उपासक खालच्या लोकातच फिरत राहतात, पण जे लोक निष्काम कर्माचरण करतात, केवळ शिवजींचीच उपासना करतात, ते कालचक्राच्या पलीकडे जातात. कालचक्राच्या खाली जीवकोटी आहे आणि वर ईश्वर कोटी आहे. कालचक्राच्या खाली कर्मलोक आहे, तेथे सांसारिक जीव राहतात. कालचक्राच्या वर ज्ञानलोक आहे, तेथे मुक्त पुरुष राहतात. कर्मलोकात जन्म, मृत्यू, मद, अहंकार हे सर्व आहे. ज्ञानलोकात असे काहीही नाही, तेथे अक्षय मोक्षसुख आणि विनम्रता आहे. जे अधिभौतिक पूजा करतात ते कालचक्राच्या खाली कर्मलोकांमध्येच वारंवार जन्म घेत राहतात. जे आध्यात्मिक उपासना करतात तेच कालचक्राचा भेद करून ज्ञानलोकात प्रवेश करतात. जे सत्य, अहिंसा आदी गुणांनी युक्त होऊन भगवान शंकराच्या पूजेसाठी, सेवेसाठी नित्य तत्पर असतात, तेच या कालचक्राच्या पलीकडे जाऊ शकतात. कालचक्रेश्वराच्या सीमेपर्यंत जो विराट महेश्वर लोक आहे, त्याच्यावर धर्म वृषभ रूपात स्थित आहे. तो ब्रह्मचर्याचे मूर्तिमंत स्वरूप आहे. सत्य, शौच, अहिंसा आणि दया हे त्याचे 4 पाद म्हणजेच चरण आहेत. क्षमा ही त्याची शिंगे आहेत. शम हे कान आहेत. तो वेदध्वनी रूपी शब्दांनी विभूषित आहे. आस्तिकता हे त्याचे नेत्र आहेत. उदार मन आणि उदार बुद्धी असलेला हा श्रेष्ठ वृषभ शिवलोकाच्या महाद्वारावर उभा आहे. पूजन, तप, ज्ञान, दान आणि आदी क्रियांनी युक्त असा हा जो धर्मरूपी वृषभ आहे, त्यावर कालातीत शिवजी आरूढ होतात. ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर यांचे आयुष्य म्हणजे शिवजींचा 1 दिवस. जेथे हा धर्मरूपी वृषभ उभा आहे, तेथे दिवस रात्र, जन्म मरण असे काहीही नाही. परंतु तेथेही कारणस्वरूप ब्रह्मदेवांचे सत्यलोकापर्यंत 14 लोक आहेत. ते सनातन असून पंचभौतिक गंध आदींच्या पलीकडचे आहेत. सूक्ष्म गंध हेच त्यांचे स्वरूप आहे. या लोकांच्या वर कारणस्वरूप विष्णूंचे 14 लोक आहेत. त्यावर कारणरूपी रुद्रदेवांचे 28 लोक आहेत. त्यावर कारणेश शिवजींचे 56 लोक विद्यमान आहेत. त्यानंतर शिवसंमत ब्रह्मचर्य लोक आहे. तेथेच 5 आवरणांनी युक्त ज्ञानमय कैलास आहे. तेथे पंचमंडळ, पंचब्रह्मकला आणि आदिशक्तीचे संयुक्त असे आदिलिंग विराजमान आहे. त्यालाच परमात्मा शिवजींचे शिवालय म्हणतात. तेथेच परमेश्वर शिव पराशक्तीसहित निवास करतात. सृष्टी, पालन, संहार, तिरोभाव व अनुग्रह या पंचकार्यामध्ये ते अत्यंत कुशल आहेत. त्यांचा श्री विग्रह सच्चिदानंद स्वरूप आहे. ते नेहमी ध्यानमग्न असतात आणि सर्वांवर अनुग्रह करतात. समाधीरूपी आसनावर ते अत्यंत आनंद स्वरूपात विराजमान होतात.
कर्म ध्यानादी अनुष्ठाने करत साधना पथावर क्रमशः पुढे गेल्यावर त्यांचे दर्शन साध्य होते. नित्य नैमित्तिक कर्मांनी देवतांची पूजा केल्याने शिवजींसारखी कल्याणकारी कर्मे करण्याची आवड निर्माण होते. ज्यांना शिवतत्वाचा साक्षात्कार होतो व ज्यांच्यावर शिवप्रभूंची कृपादृष्टी आहे ते सर्व मुक्तच असतात. आत्मस्वरूपाची जी स्थिती तीच मुक्ती होय. आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी रममाण होऊन निरतिशय आनंदाची अखंड अनुभूती घेणे हेच मुक्तीचे स्वरूप आहे. जो पुरुष क्रिया, जप, तप, ज्ञान व ध्यान या गोष्टी म्हणजे साधना अत्यंत श्रद्धेने व निष्ठेने करतो त्याला शिवजींचा साक्षात्कार होतो. भगवान शंकराच्या कृपेने अज्ञानाचे निरसन होऊन त्याला स्वस्वरूपाची म्हणजेच शिवस्वरूपाची प्राप्ती होते. तो कृतकृत्य होतो. अशा प्रकारे येथे माझ्याकडून तुम्हाला जे काही सांगितले गेले आहे ते ज्ञान मला सर्वप्रथम गुरुपरंपरेने प्राप्त झाले. त्याविषयी मी पुन्हा नंदीश्वरांकडून ऐकले. नंदीस्थानाच्या पलीकडे जो स्वसंवेद्य शिवलोक आहे त्याचा अनुभव फक्त भगवान शिवजींनाच आहे. शिवलोकातील वैभवाचे ज्ञान फक्त शिवकृपेनेच होऊ शकते, अन्यथा नाही, असे भक्तिमान पुरुषांचे म्हणणे आहे. साधकाने शिवपंचाक्षरी मंत्राचा 5 लाख जप करावा. त्यानंतर शिवजींच्या प्रसन्नतेसाठी महाअभिषेक करून नैवेद्य समर्पित करावा. शिवभक्तांचे पूजन करून त्यांना अन्न, वस्त्र, दक्षिणा देऊन संतुष्ट करावे. भक्तांची पूजा केल्याने भगवान शिव अत्यंत प्रसन्न होतात. शिव आणि त्यांचा भक्त यात काहीही भेद नसतो. शिवस्वरूप मंत्राला धारण करून तो शिवस्वरूप झालेला असतो. त्याच्या शरीरातही शिवतत्वच विलसत असते. म्हणून त्याच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहावे. जे शिवजींचे भक्त आहेत आणि वेदोक्त सर्व क्रिया जाणतात ते शिवमंत्राचा जेवढा अधिक जप करतात तेवढे त्यांना शिवसामिप्य प्राप्त होत जाते. शिवभक्त स्त्री ही पार्वती स्वरूप असते. ती ज्या प्रमाणात अधिकाधिक संख्येत शिवमंत्राचा जप करते तितकी तिला भगवतीची निकटता प्राप्त होते. साधकाने स्वतः शिवस्वरूप होऊन पराशक्तीचे पूजन करावे. शक्ती व लिंग यांचे चित्र अथवा मातीची आकृती तयार करावी. त्यांची प्राणप्रतिष्ठा करून निष्कपट भावाने पूजा करावी. शिवलिंगाला शिव आणि स्वतःला शक्तिरूप मानून, शक्तिलिंगाला देवी आणि स्वतःला शिवरूप मानून, शिवलिंगाला नादरूप व शक्तीला बिंदुरूप मानून जो परस्परांना मिळालेल्या शिवलिंगाचे आणि शक्तिलिंगाचे अर्थातच शिवशक्तीचे पूजन करतो तो शिवतत्वाचे चिंतन करत शिवशक्तीचे ध्यान केल्याने शिवरूप होतो. शिवभक्त शिवमंत्ररूप झाल्यामुळे शिवस्वरूपाचेच असतात. जो मनुष्य त्यांची षोडशोपचारे पूजा करतो त्याला अभीष्ट वस्तू प्राप्त होतात. जो मनुष्य शिवलिंगाची उपासना करणाऱ्या शिवभक्तांची सेवा करतो त्याला आनंद देतो. त्या विद्वानावर भगवान शिव अतिशय प्रसन्न असतात. जो मनुष्य 5, 10 किंवा 100 शिवभक्तांना सपत्नीक निमंत्रित करतो त्यांना शिव आणि शक्ती स्वरूप मानून निष्कपट भावाने त्यांची पूजा करतो, त्यांना भोजन, वस्त्र, दक्षिणा देऊन संतुष्ट करतो तो या भूलोकी पुन्हा जन्म घेत नाही. असा आहे शिवभक्ताचा महिमा. शिवभक्ताचे पूजन हेच शिवशक्तीचे पूजन आहे. जो मनुष्य श्रद्धाभक्तीने शिवभक्ताचे पूजन करतो तोही शिवलोकी जाऊन शिवजींचे सानिध्य प्राप्त करतो. अध्याय 17 समाप्त. ओम नमः शिवाय.